हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता वाजलेत पहाटेचे 6. जर तुम्ही रोज पहाटेला उठत असाल आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि रोज कंटिन्यू पाऊस पडत असेल, पहाटेला उठून फक्त पाऊस पाऊस पाऊस, तर ते देखील कंटाळवाणं वाटतं. आजचं वातावरण इतकं सुंदर होतं, पाऊसही नव्हता आणि थोडं थोडं सूर्यदर्शन होत होतं, म्हणून आजची पहाट खूप छान वाटत होती. मला तर हे स्वर्ग सुख असल्यासारखंच वाटत होतं. तशी मला पहाट तर नेहमीच आवडते. तो सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळाट, त्याच्यामुळे मला तर पहाट नेहमीच आवडते. तर बायकांची सकाळ नेहमीच इतकी बिझी जाते ना, की सकाळी कुठलाच वेळ मिळत नाही. चला आपल्या कामाला परत. तर मी आज इथं पालकची भाजी बनवते. त्यासाठी मी छान पालक अशी धुवून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची अगदी एक एक पान आणि मस्तपैकी अशी बारीक चिरून घ्यायची. तर मी इथं अशा पद्धतीने सगळी पालक छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आणखी माझं चहा करण्याचं देखील काम चालू आहे. आणि मी पालक शिजवताना तिथं एक बारीक चिरून घेतलेला टमाटा टाकलेला आहे. तर मी इथं पालक शिजवायला टाकली आहे. त्यामध्ये मी इथं पालकमध्ये मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे थोडीशी, आणि त्याच्यात मुगाची डाळ, पालक आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकलेले आहेत मी. तुम्हाला वाटत असेल तर शेंगदाणे टाका, नाही तर तुम्ही स्किपही करू शकतात. आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये पालक शिजवताना, कारण ती भाजी पातळ नको व्हायला अगदीच, का ती थोडीशी घट्टच चांगली लागते. त्याच्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि माझी पालक शिजून देखील रेडी झालेली आहे. तर मी इथं कढईमध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे. आणि ही अगदी साध्या पद्धतीची भाजी आहे पालकची, जी मला माझ्या मैत्रिणीने शिकवली होती. कारण मी याच्या आधी पालक फक्त जे डाळीचं, चणा डाळीचं पीठ असतं, ते पीठ लावून मी पालकची भाजी करायची. तीही रेसिपी मी एखाद्या वेळेस तुमच्याशी शेअर करीन. पण ही जी रेसिपी ही मला माझ्या फ्रेंडने शिकवली होती. तर अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल तापल्यानंतर तुम्ही त्याच्यात थोडंसं जिरं टाका. जिरं टाकल्यानंतर त्यात तुम्ही फक्त 2च मसाले टाका. एक म्हणजे लाल तिखट आणि हळद. त्यानंतर ते चांगलं परतून झाल्यानंतर माझं जे डाळ आणि पालकचं पाणी शिजलेलं होतं, मी ते टाकलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही भाजी चांगली उकळून घ्या. आणि तुम्ही बघू शकताय माझी भाजी आता तयार झालेली आहे आणि तिला छान अशी तरीसुद्धा आलेली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कुणाला गरज असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. टाटा.